जैन मित्रांनो, तर आता सगळीकडे एकच चर्चा चालू आहे. 3-4 महिने झाले एकच चर्चा चालू आहे. मग ते ग्राउंडवरती असो, त्याच्यानंतर लायब्ररीमध्ये असो, त्याच्यानंतर क्लासरूममध्ये असो, बऱ्यापैकी सगळीकडे एकच चर्चा चालू आहे की ग्राउंडमध्ये बदल होऊ शकतो का? त्याच्यानंतर PYQ बंद होणार का? त्याच्यानंतर 25-25चा पॅटर्न फॉलो होऊ शकतो का? त्याच्यानंतर परीक्षेच्या स्वरूपामध्ये, परीक्षेच्या पॅटर्नमध्ये बदल होऊ शकतो का? इंग्लिश ग्रामर वगैरे येऊ शकतो का? 3-4 महिने झाले सगळीकडे मित्रांनो ह्याच चर्चा सध्या आता चालू आहे. तर आता याच्या रिलेटेड सध्या तर काय अपडेट आलेलं आहे, तर ते मी तुम्हाला सविस्तरपणे समजून सांगतो. त्यामुळे फक्त तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका. चॅनलला जर तुम्ही आतापर्यंत आपल्या नवीन असाल, पोलीस भरतीची प्रत्येक अपडेट मी देतच असतो. जे नवीन असाल त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर आता मित्रांनो, बऱ्यापैकी सगळीकडे आता 3-4 महिने झाले ह्याच गोंधळामध्ये आहेत. 1600 मीटर बंद होणार, 800 येणार, 800च्या जागी 2400 येणार. त्याच्यानंतर महिलांच्या ग्राउंडमध्ये बदल होणार, इंग्लिश ग्रामरचा समावेश होणार, PYQ बंद होणार. त्याच्यानंतर बऱ्यापैकी खूप काहीतरी अशा चर्चा सध्या रंगलेल्या होत्या मित्रांनो. बऱ्यापैकी ग्राउंडवरती आपल्याला सगळीकडे ह्याच चर्चा ऐकायला मिळत होत्या. तर आता याच्या नेमक्या याचं सत्यता काय मित्रांनो, तर आता एक पेपरमध्ये लेख आलेला आहे मित्रांनो. तर आता त्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे पेपरमध्ये, लेखमध्ये, तर त्यांनी तिथं सांगितलेलं आहे की माननीय मुख्यमंत्री साहेबांनी याच्या रिलेटेड एक आढावा बैठक घेतलेली आहे. याच्या रिलेटेड आढावा बैठक घेतलेली आहे. स्क्रीनवर तुम्हाला पेपरमध्ये दिसत असेल. त्याच्यानंतर त्या बैठकीमध्ये त्यांनी पोलीस भरतीच्या मुद्द्याबद्दल काय बोललेलं आहे, तर त्यांनी त्यामध्ये सांगितलेलं आहे की भरती परीक्षा सुधारणाबाबत राज्यात उच्चस्तरीय एक समिती नेमण्यात येणार आहे मित्रांनो. तर आता या समितीकडे आपण भरतीमध्ये नेमक्या काय काय सुधारणा करू शकतो, यामध्ये काय काय सुधारणा केल्या जाऊ शकतात, त्याच्यानंतर की हे सध्याचा पॅटर्नच बरोबर आहे याच्या रिलेटेड मित्रांनो आता त्यामध्ये याच्या रिलेटेड निर्णय घेतला जाणार आहे मित्रांनो. सुधारणा म्हणजे आता एक पॅनल बसणार आहे. त्याच्यानंतर ते पॅनल ठरवणार आहे की भरतीमध्ये नेमक्या काय काय सुधारणा करायला पाहिजे याच्या रिलेटेड, भरती रिलेटेड. मग ते आपल्या सरळ सेवा असो, त्याच्यानंतर की हे असो आपल्या पोलीस भरती असो. तर मित्रांनो, एक माझं मत आहे की भरती परीक्षेमध्ये, आता भरतीच्या परीक्षेमध्ये आपल्या पोलीस भरतीच्या ग्राउंडमध्ये असो, पेपरमध्ये असो, बदल होऊ शकतो मित्रांनो. त्याच्यानुसार आपली तयारी असायला पाहिजे मित्रांनो. तर आता याच्या रिलेटेड ज्या काही समोर अपडेट येत राहतील, त्याच्यानंतर वयवाढीचा मित्रांनो बऱ्यापैकी प्रश्न वयवाढीचा पण आहे. बऱ्यापैकी मला कमेंटा पण याच्याबद्दल आलेल्या होत्या. वयवाढीचा प्रश्न जोपर्यंत, माझ्या मते तरी वयवाढीचा जोपर्यंत प्रश्न सुटत नाही तोपर्यंत तरी आपली ॲड येऊ शकत नाही. त्याच्यानंतर आता मित्रांनो या व्हिडिओ बनवण्यामागचा इतकाच उद्देश होता की मी तुम्हाला सांगितलेलं, आता पेपरामध्ये आपल्याला दिसूनच येते की त्यांनी डायरेक्ट सांगितलेलं आहे की याच्या रिलेटेड एक उच्चस्तरीय राज्यात उच्चस्तरीय एक सुधारण्याबाबत एक समिती नेमण्यात येणार आहे मित्रांनो. तर आणखी ही समिती नेमकी काय काय समोर निर्णय घेत राहील, मी तुम्हाला डिटेलिंगमध्ये यांच्या रिलेटेड आणखी काय अपडेट येत राहतील त्या मी तुम्हाला सांगणारच आहे. त्यामुळे जे आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल, सोबतच ज्यांनी आपली GKची PDF वगैरे, मराठीची PDF वगैरे ज्यांना पाहिजे असेल त्यांनी नक्कीच मला आपल्या व्हॉट्सअपला मेसेज करा. 7972784038 हा माझा व्हॉट्सअपचा क्रमांक आहे. ज्यांना PDF वगैरे पाहिजे असेल त्यांनी नक्कीच मेसेज करा. सोबतच तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल तर पोलीस भरतीच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद.